सोशल मीडियावर जे दाखवलं जातं ते नेहमी खरं असतंच असं नाही आणि त्यामुळेच माणसं फसत जातात. आणि पेटा या संस्थेची काम करायची पद्धतच अशी आहे की ते आपले ॲडव्हर्टाईज अतिशय अग्रेसिव्हली करतात आणि समाजात खळबळ माजवतात. लोकांच्या भावनांना छेडणे ही पेटाची एक अत्यंत आवडती जुनी सवय आहे. पेटानं आपल्या मागच्या 45 वर्षाच्या इतिहासात ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या प्रत्येकामध्ये त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करायचा प्रयत्न केलाय. जे लोक चिकन किंवा मटण खातात त्यांच्याबद्दल पेटानं एक अशी ॲडव्हर्टाईज केलेली की ते त्यांच्या मुलांना सांगत होते की युअर मॉमी इज अ किलर. म्हणजे त्या मुलांना ते हे भरवायचा प्रयत्न करत होते की तुमची आई खुनी आहे. त्यांनी दुसरी एक ॲडव्हर्टाईज केली होती मटन चिकन खाणाऱ्यांच्यासाठी, ज्यामध्ये ते म्हणत होते की हॉलोकॉस्ट ऑन युअर प्लेट. हॉलोकॉस्ट म्हणजे शिरकाण. हिटलरनं ज्या पद्धतीनं जूनची हत्या केली त्याप्रमाणे शिरकाण करून तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला मटन चिकन दिलं जाते. अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाईज करून त्या भावना भडकवायचं काम करतात. त्यांनी जूनच्या भावना देखील भडकवल्या होत्या, ज्या गोष्टीचा निषेध जूननीच नंतर केला होता. अशा पद्धतीनं ते नेहमी अतिशय अग्रेसिव्हली कॅम्पेन करतात आणि तशाच कॅम्पेनचा भाग आणि एक बळी ठरला ज्योतिबावरचा सुंदर हत्ती. सुंदर हत्तीच्या बाबतीत काय काय केलं गेलं आणि सुंदर हत्तीचं पुढं काय झालं ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाना. आसामच्या जंगलात इसवी सन 2000 साली जन्मलेला सुंदर हत्ती फक्त 7 वर्षाचा असताना 2007 साली आमदार विनय कोरे यांनी त्यांच्या वारणा समूहातर्फे ज्योतिबा देवस्थानला तो हत्ती भेट दिला होता. पूर्वी देखील ज्योतिबाकडे मानाचा हत्ती असण्याची परंपरा होती. हा हत्ती आल्यानंतर पुढच्या काही वर्षापर्यंत म्हणजे 2014 पर्यंत तो हत्ती ज्योतिबा देवस्थानमध्येच लहानाचा मोठा झाला. तो इथला मानाचा हत्ती होता. इथं अनेक लोक हत्तीच्या दर्शनासाठी देखील यायचे. या हत्तीच्या जन्मानंतर त्याचं नाव ठेवलं गेलं होतं संतू. पण ज्योतिबा देवस्थानमध्ये आल्यानंतर त्याचं सुंदर असं नामकरण केलं गेलं. त्याच नावाने तो पुढे फेमस देखील झाला. या हत्तीवर पेटा या संस्थेची नजर 2011च्या आसपास पडली. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स या संस्थेनं सुंदर हत्तीच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले. या संस्थेचं असं म्हणणं होतं की ज्योतिबा संस्थांमध्ये हत्तीला बांधून ठेवलं जातं, साखळ्यामध्ये जखडलं जातं आणि मारहाण केली जाते. याबद्दलचा मग एक व्हिडिओ देखील पेटानं सोशल मीडियावर 2014 साली 13 साली व्हायरल केला होता. 2011 सालीच हे लक्षात आल्यावर पेटा ही संस्था सुंदर हत्तीच्या मुक्तीसाठी मुंबई हायकोर्टात गेली. मुंबई हायकोर्टानं सुंदर हत्तीला सोडण्याचे आदेश दिले. आमदार विनय कोरे यांनी या गोष्टीला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं. पेटानं देखील एकानंतर एक अशा अनेक पेटिशन्स सुप्रीम कोर्टात दाखल केल्या. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला तातडीनं या गोष्टीची दखल घेणं भाग पडलं आणि 29 मे 2014ला सुप्रीम कोर्टानं आमदार विनय कोरेंनी हत्ती ज्योतिबा संस्थानात ठेवण्यासाठी म्हणून जो अर्ज केला होता तो फेटाळून लावला आणि 15 दिवसाच्या आत हत्ती कर्नाटकातल्या बाणेरघट्टा अभयारण्यात पाठवून देण्याची व्यवस्था करायला सांगितलं. मधल्या काळात महाराष्ट्राचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी देखील हत्तीला ज्योतिबा देवस्थानातच टिकवण्यासाठी त्यांच्या परीनं प्रयत्न करणं गरजेचं होतं. ते करून पाहिलं पण त्यात देखील यश आलं नाही. अखेर सुप्रीम कोर्टाच्या निकालापुढे सर्वांना झुकणे भाग पडले. या काळातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे भारतातल्या अनेक बॉलिवूड कलाकारांना आणि अगदी हॉलिवूडमधल्या काही लोकांना देखील सुंदर हत्तीच्या सुटकेची चिंता लागून राहिली होती. हॉलिवूडमधले पामेला अँडरसन आणि बीटल्समधले पॉल मॅककार्टनी हे दोघे देखील सुंदर हत्तीच्या मुक्तीसाठी कॅम्पेन करत होते. त्याचबरोबर लगेच भारतात देखील कुठल्याही गोष्टीची जाणीव नसलेले या पेटाच्या कॅम्पेनमुळे अनेक कलाकार उठून बसले आणि बॉलिवूडचे अनेक स्टार पुढे आले. ते असं सांगायला लागले की ज्योतिबा देवस्थानमध्ये हत्तीचा छळ केला जातोय आणि त्या हत्तीची सुटका करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे बॉलिवूडमध्ये सुंदर हत्तीच्या सुटकेची म्हणजे ज्योतिबा मधल्या एका हत्तीच्या सुटकेसाठी कॅम्पेन करायला लागणाऱ्यांची संख्या भरपूर झाली. यामध्ये अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अर्जुन रामपाल, आर माधवन, गुलशन ग्रोवर असे अनेक कलाकार होते. यातल्या सगळ्यात जास्त आघाडीवर होता अर्जुन रामपाल. अर्जुन रामपाल हा पेटाचा जवळजवळ या प्रकरणात पार्टनर झाला होता. की तो ब्रँड अँबॅसेडर होता हे माहिती नाही आणि तो स्वतः वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेला होता की मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही हत्तीची सुटका का होत नाही. हत्तीच्या सुटकेसाठी त्यानं पतंगरावांना एक अर्ज देखील दिला. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे यावेळी अर्जुन रामपाल म्हणत होता की सुंदर हत्तीच्या आकाराची एक हत्तीची मूर्ती मी ज्योतिबा मंदिराला गिफ्ट देतो, पण काहीही करून हत्तीला मुक्त करा. अर्थात या सगळ्या म्हणायच्या गोष्टी होत्या. हे दाखवायचा तो प्रयत्न करत होता की आम्ही प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काय काय करायला तयार आहोत. अर्थात ही सगळी पेटाची स्ट्रॅटेजी होती.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 5-6 जून 2014 या तारखेला बनेरघट्टा अभयारण्यातून आलेल्या टीमने आणि पेटाच्या टीमने सुंदर हत्तीचं स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. सुंदर हत्ती हा वयाच्या 7व्या वर्षापासून ज्योतिबा संस्थानात वाढलेला होता. त्या हत्तीची देखील आताच्या माधुरी हत्तीनीप्रमाणेच जायची इच्छा नव्हती. हत्ती जायला तयार नव्हता, तो गाडीत बसत नव्हता. हे पाहून हत्तीला बेशुद्धीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि बेशुद्ध झालेल्या हत्तीला क्रेनने उचलून गाडीमध्ये टाकण्यात आलं आणि अशा अवस्थेत हत्तीला कर्नाटकातल्या बनेरघट्टा इथं घेऊन गेले, जिथं पेटाच्या म्हणण्याप्रमाणे हत्तीला स्वातंत्र्य देण्यात आलं, हत्तीच्या साखळ्या मुक्त करण्यात आल्या वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. पण खरं तर वयाच्या 14व्या वर्षी बनेरघट्टामध्ये आलेला हत्ती कधीही व्यवस्थित झाला नाही, ठीक झाला नाही. त्याची तब्येत बिघडत गेली. बनेरघट्टामध्ये गेल्यानंतर त्याला बेंगलोरमधल्या हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा काही ना काही कारणास्तव, तब्येतीच्या कारणास्तव नेण्यात आलं. पण अखेर हत्तीच्या तोंडात जे अल्सर्स तयार झाले होते, ज्या जखमा झाल्या होत्या, त्या भरून आल्या नाहीत आणि त्या उपचारांना सुंदर हत्ती दाद देत नव्हता. म्हणून 2022च्या ऑगस्टमध्ये सुंदर हत्तीचं बनेरघट्टा अभयारण्यातच निधन झालं. सुंदर हत्तीचं जेव्हा निधन झालं त्यावेळी त्या हत्तीचं वय फक्त 22 वर्ष होतं. हत्तीचं वय सामान्यपणे ॲव्हरेज 60-70 असतं, म्हणजे तेवढी वर्ष हत्ती जगतात. पण पेटानं घाई करून सुंदर हत्तीला अभयारण्यात नेण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं फोर्सफुली त्याला गाडीमध्ये टाकून नेण्यात आलं, एवढं करून देखील हत्तीला एक चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार पेटा देऊ शकली नाही. त्यामुळं एक प्रकारे मराठी माणसांच्या भावनेशी खेळ करायचा आणि कुठल्या तरी फुटकळ कॅम्पेनच्या मागे लागून मराठी आणि भारतीय संस्कृतीचा बळी द्यायचा, असा प्रकार अनेक सेलिब्रिटी लोक करतात. पेटा तो करतच आहे. आता देखील कालच मुंबईमध्ये राहणाऱ्या एका हिंदुस्थानी भाऊ नावाच्या एका फुटकळ व्यक्तीनं अशी एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो माधुरी हत्तीनीचा कसा छळ केला गेला याच्याबद्दलचे पुरावे देतोय. हे पुरावे अर्थातच त्याच्याकडे प्लॅन्ट केले गेलेले आहेत आणि त्याला बोलायला लावलं गेलंय हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येतं. इतकी ओव्हर ॲक्टिंग हा माणूस करतोय. पण तरी देखील काही लोकांचा असा समज होऊ शकतो की या माणसाला माधुरी हत्तीनीची असलेली कळकळ म्हणून हा बोलतोय, पण तशी शक्यता अजिबात नाही. अशा प्रकारची पोस्ट करायचं त्याचं खरं कारण हे आहे की एकतर्फी होणारी ही संपूर्ण चळवळ, कोल्हापूरच्या संपूर्ण भागातून माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी उभं राहणारं हे आंदोलन, या आंदोलनाला बदनाम करायचं, मराठी माणसाला बदनाम करायचं आणि कोल्हापूरच्या जनतेला बदनाम करायचं, हे यामागचं षडयंत्र आहे. ज्या पद्धतीनं हा माणूस कोल्हापूरच्या लोकांना शिव्या देतोय ते तुम्ही स्वतःच पहा. ही गोष्ट कदाचित अंबानींना किंवा पेटाला उघडपणे करता येत नसेल, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या एका गुंडाचा सहारा घेतलाय. त्याच्या तोंडून आपली वाक्य वधवून घेतली आहेत. कारण पेटानं त्यांच्या वेबसाईटवर ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत ते सगळे कागद हा एक हिंदुस्थानी भाऊ नावाचा एक गुंड माणूस घेऊन व्हिडिओ करतोय. यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कोल्हापूरकरांची आणि नांदणीकरांची एकच मागणी आहे की आमच्या मागच्या 36 वर्षात आम्ही माधुरी हत्तीनीला ज्या पद्धतीने सांभाळले त्याहूनही चांगल्या पद्धतीनं आम्ही सांभाळ करू, पण काहीही करून माधुरीला परत घेतल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनाचा वाढलेला जोर पाहता यामध्ये काहीतरी मार्ग निघेलच. माधुरी हत्तीन परत येईल अशी शक्यता सध्या दिसत असताना अशा प्रकारे काही लोक आपली प्रतिक्रिया देऊन लोकांना भरकटवायचं काम करत आहेत. अशा प्रकारे सुंदर हत्तीच्या वेळी देखील मी म्हटल्याप्रमाणे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि आर माधवन, पामेला अँडरसन, अर्जुन रामपाल वगैरे सेलिब्रिटींनी सुंदर हत्तीला सो कॉल्ड पणे वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचवल्यानंतर देखील फक्त 8 वर्ष जगला. ही गोष्ट या सेलिब्रिटींच्या गावी देखील नसेल, त्यांना त्याची कल्पना देखील नसेल की ज्याला वाचवायचा त्यांनी प्रयत्न केला, ज्याला वाचवण्यासाठी ते इथून घेऊन गेले, तो हत्ती त्या अभयारण्यात जगू देखील शकला नाही. त्यामुळे माधुरीच्या हत्तीनीच्या बाबतीत मात्र ही गोष्ट होऊ नये म्हणून सर्वांनी एक राहिलं पाहिजे, ठाम राहिलं पाहिजे आणि या मुद्द्यावर लढलं पाहिजे की माधुरी हत्तीनीला काहीही करून, कुठल्याही पद्धतीनं कायदा करून का होईना परत नांदणीमध्ये आणलं पाहिजे. तिची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल. या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. सुंदर हत्तीच्या बाबतीत जे झालं ते तुम्हाला माहिती होतं का? त्यामध्ये बॉलिवूडचा जो सहभाग होता तो तुम्हाला माहिती होते का? ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.